नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आपलं ह्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्याला आज पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे. मी काय केलेलं आहे, बॅक साईडसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे आणि जो ब्लाऊज आहे त्याचा ब्लाऊज पीससुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. आणि हे जे ब्लाऊजचे काट आहेत ते मी ब्लाऊज पीसपासून वेगळे करून ते पण घेतलेले आहे. आणि आता आपल्याला जी पॅचवर्क डिझाईन आहे ती कशा पद्धतीने स्टिचिंग करायची, कटिंग करायची, ते व्हिडिओ आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा कशा पद्धतीने मी केलेली आहे. आणि तुम्ही पण त्याच पद्धतीने तुमची पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन बनवा. तर हे काट घेतलेले आहे, हे काट पाहू शकता मैत्रिणींनो. मी काय केलेलं आहे, कटिंग करून घेतलं आहे. तो बॅक साईड घेतली, फ्रंट पार्ट घेतला आहे. त्यानंतर आपण काय करूया, हे अस्तर आणि बॅक साईड वेगळी करून घेऊया. हे अस्तर आहे, याच्यावरून आपल्याला माप किती आहे ते पाहूया. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, आपल्या रेडी 13 इंच पाहिजे. त्यानंतर छाती घडी आहे 10.5 इंच, मोंढा आहे हे पा ह्या पद्धतीने. शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंच आणि मोंढा घेतलेला आहे 6 इंच. अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला आकार, मागच्या मोंढ्याचा आकार 1.5 इंचावरून घेतलेला आहे, तो मी कटिंग करून घेतला आहे. आणि हे ब्लाऊज पीस आहे, काठपदर साडी आहे, तुम्हाला समजलंच असेल. आणि अशा पद्धतीने आपण काय करूया, अगोदर बॅक साईड स्टिचिंग करून घेऊया. जो ब्लाऊज पीस आहे तो सरळ ठेवायचा आहे, सुईच्या बाजूने ठेवायचं आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचे. आणि अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला अगोदर सर्व बाजूने पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून आपण स्टिचिंग करू त्यावेळेस आपला कपडा सरकता कामा नये किंवा सरकू नये यासाठी. आणि अगोदर आपण कमरेला काय करणार आहे, एक टीप देऊन घेणार आहे. आता ही कमरेला टीप आपल्याला अशा पद्धतीने द्यायची, व्यवस्थित अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने. आणि हे पिना वगैरे काढून घ्यायच्यात. आता आपल्याला कंबरपट्टी लावण्याची गरज नाही आहे. आता आपण डायरेक्ट कमरेला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, ह्या पद्धतीने व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. मैत्रिणी, हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा. त्यानंतर चौबाजूने आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस काय करूया, जोडून घेऊया व्यवस्थित. आपल्या कुठेही ब्लाऊजला घोळ वगैरे येऊ नये अशा पद्धतीने आपण कपडा अलगद सारून व्यवस्थित त्याच आपल्याला काय करायचं आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण बाजूला ह्या पद्धतीने. आणि जो जास्तीचा कपडा आहे तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा कपडा कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजचा मध्य करायचा आहे, बॅक साईडचा. आपल्याला तयार ब्लाऊजची जी गळा आहे तो आपल्याला 10 इंच तयार पाहिजे, खाली 3 इंचाची पट्टी शिल्लक पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला आता काय करायचं आहे, अगोदर आपण काय करूया, जो बॅक साईड आहे त्याचा मध्य करून घेऊया. त्यानंतर आता हा मध्य आपण जरा वेळानं करू. त्यानंतर आपण मी घेतले कॅनव्हास पेपर. मी जेवढी गळा उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त घेतलेला आहे 1.5 इंच. हे पहा, ह्या पद्धतीने 11.5 इंच मार्क करून घेतलं. वरच्या बाजूने गळा रुंदी 2.25 इंचाची घेतली, खालच्या बाजूने 2.5 इंचाची घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, पानगळ्याचा आकार तयार करायचा आहे. आपण पानगळ्याचा आपल्याला पॅच तयार करायचा आहे. त्यानंतर आपण काय करूया, हा एक बॉक्स तयार करून घेऊया. हे पूर्ण कॅनव्हास पेपर मी 4.5 इंचाचं घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर अगोदर आपल्याला गळा, पॅचवर गळा तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने अगोदर आपल्याला 2.5 इंच एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने 2.5 इंचाच्या पुढं आपल्याला अर्धा आणि वर 2 रेषा, असं 1.25 इंचावर एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे. आणि आपल्याला एकदम व्यवस्थित काय करायचं आहे, आकार देऊन घ्यायचा आहे पानाचा. तर तो आकार कसा द्यायचा पहा मैत्रिणींनो. हे पहा, ह्या पद्धतीने जो 1.25 इंचावरून आपण गोलाकार आकार द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर बाजूने 1 ते 1.5 इंच जास्तीचं ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने, कारण की आपल्याला पॅच तयार करायचं आहे. हे पहा, आणि आतला जो गळा आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा जो गळा आहे तो आपल्याला काय करायचं आहे, आपण जे काठ घेतलेले आहेत, उलटे काठ स्टिचिंग करून घेतलेत मी. उलटी बाजू वर आपल्याला पॅच ठेवायचा आहे. चौबाजूने व्यवस्थित पिना लावून घ्यायच्यात या पद्धतीने.
पिना लावून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा जे कॅनव्हास पेपर आहे त्याचे एकदम कडेकडेने काय करायचं आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम पाव इंचापेक्षाही कमी अंतरावरती. हे पहा या पद्धतीने. त्यानंतर जो बाजूचा आहे कपडा तो जास्तीचा थोडासा पाव इंच ठेवायचा आणि बाकीचा कट करून घ्यायचा आहे. नंतर छोटे छोटे बाजूनी कट द्यायचे. आपल्याला काय करायचं आहे, जो कपडा आहे तो फोल्ड करून टिप द्यायची. हे पहा ह्या पद्धतीने. जर तुम्हाला पॅचवर्क ब्लाऊज स्टिचिंग जमत नसेल तर मैत्रिणी, मी ज्या पद्धतीने पॅच तयार करा त्याच पद्धतीने पॅच तयार करायचा आणि ब्लाऊजची छान अशी डिझाईन बनवायची. चौबाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. बाकीचा उरलेला कपडा कटिंग करायचा. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडचा मध्य करून घ्यायचा आहे खडूच्या साहाय्याने. पट्टीच्या साहाय्याने आपण एकदा रेष देऊन घेऊया. हे पहा या पद्धतीने. हे आपल्या ब्लाऊज आपण रेडी पार्ट आहे आपला. आणि जो बाजू घेतलेली आहे ती सरळ बाजू आहे. आपण स्टिचिंग केली होती की नाही. आतल्या बाजूने गेले अस्तर आणि वरच्या बाजूने ब्लाऊज पीस. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं, एकदम सेंटरला मध्यावर घ्यायचं आहे. व्यवस्थित पिना लावून घ्यायच्यात. पिना लावून घेतल्यानंतर आपल्याला चहूबाजूने पाव पण पुन्हा आपण जिथं मगाशी टिप दिली होती त्याच टिपेवर पुन्हा आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची एक. या पद्धतीने ही शिलाई देऊन घेतल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि बाजूने कट करून घ्यायचे. या पद्धतीने. आता हे कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. जिथं आपण शिलाई दिली त्याच्या आतमध्ये शिलाईवर कट येता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. इथं जरा जास्त कपडा होता तो कटिंग करून घेतला मी. आणि हे छोटे छोटे कट्स दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आतल्या बाजूने म्हणजे बाहेर लोटून द्यायचं आहे. आतल्या बाजूने वरच्या बाजूने. आपण अशा पद्धतीने जर पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित आपला जो अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसता कामा नये अशा पद्धतीने व्यवस्थित आपला जो पॅच आहे तो सेट करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा. आपला जो आकार आहे तो बिघडता कामा नये. एकदम व्यवस्थित हळूवारपणे चहूबाजूने आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याच्या भोवती. त्यानंतर बाजूने जो पॅच आहे त्याला सुद्धा आपण काय करूया, एक शिलाई देऊन घेऊया. म्हणजे तो पॅच आपला एकदम व्यवस्थित सेट होईल. या पद्धतीने. त्यानंतर मी एक घेते लेस. आता ती लेस लावून आपल्याला खूप सुंदर अशी डिझाईन आपली आता रेडी झालेली. तरीसुद्धा आपल्याला काय करायची आहे, कडेच्या बाजूने एक लेस लावायची. मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ती एकदम पॅचला खेटून आपल्याला काय करायची आहे, ती शिवून घ्यायची आहे. म्हणजे स्टिचिंग करून घ्यायची आहे. हे पहा ह्या पद्धतीने. आपल्या जो गळ्याचा शेप आहे आपण पॅच तयार केला की नाही, व्यवस्थित त्याचनुसारच आपली ही लेस लागली गेली पाहिजे, शिवली गेली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही मैत्रिणी पाहू शकता आपली ही बॅकनेक डिझाईन रेडी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक त्याच्यावर जी लेस आहे तिच्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण काय करूया, जे बॅक साईडचे टक्स असतात ते घ्यायचे 4 इंच 3 इंच उंची.
आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने हे टक्स आपल्याला टाकून घ्यायचेत. टक्सची जी रुंदी आहे ती कंप्लीट अर्धा इंचच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. जर जास्त झाली तर मागचा भाग वर उचलला जातो, हे पण तुम्हाला माहीत असेल. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे टक्स देऊन घ्यायचेत. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपली बॅक साईड रेडी झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.